20-15 धावा आतापर्यंत खर्च करतोय धीरज. चेंडू फेकून झालेत षटकातील 5. शेवटचा बॉल आहे आणि बरोबर आतापर्यंत 10 मिनिटं खर्च केलीत दुसरं षटक परिपूर्ण करता आणि हे चांगलं क्रिकेट आहे, सेन्सेबल क्रिकेट आपण बघू शकता. धावा आल्यात माहिती आहेत आणि इथे मात्र हलक्या हाताने नरम हाताने सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 2 षटकासाठी अगदी आपण बघू शकतात वेळ घेतलेला 10.30 सेकंदाचा. ओव्हर टू डीजे मास्टर. कमॉन डीजे. पहिलं षटक 4, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या कारण की फिडिंग करताना थोडं मात्र लेझी पण पाहायला मिळाला आणि स्ट्राईक चेंज झाली. तिकडे मात्र प्रतीक आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा पूर्ण करताना त्यानंतर षटकार देखील आला. मैत्री 11 पालघर वर्सेस कांबोडे नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. मैत्री 11 पालघर आणि कांबोडे नेक्स्ट मॅच. पहिला बॉल निरंजन घरत. तिसरं षटक संघाचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 21 स्कोर कार्डवर. इथे मात्र एक उजवा एक डावा आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतात त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण थोडं बदललं जात आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यावर यावेळेस आतमध्ये येणारा बॉल बाउन्स पाहायला मिळाला. अगदी चांगला बॉल. पहिली मॅच आपल्या भेटीला येत असताना इथे आपण बघू शकतात आजचा दिवस दुसरा दिवस. पहिला आपण काल पाहिला जिथे मात्र मुरबे गट त्यामधून एक टीम सुपर 4 मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना शॉर्ट बॉल होता परंतु तेवढा बॅलन्स यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजाचा आणि 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगली फेकी. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चित्ररक्षक इकडे मात्र आपण बघू शकता तन्मय राऊत आपल्याला पाहायला मिळतोय आणि निरंजन करत सांगतात की कॅचवर यायला पाहिजे होतं परंतु तन्मय सांगतो की थोडा लांब होता त्यामुळे मात्र जोखीम नाही घेतली. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले तिसऱ्या ओव्हरचे. धावेचा विचार केला तर धावा 2 खर्च केल्यात. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यावर बाहेर जाताना डॉट बॉल येतोय. पहिलं षटक देखील फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. आताच्या षटकामध्ये 4 बॉल. हा मागचा बॉल अप्रतिमा बघा. टप्पा पडल्यावर हा स्विंग आहे. शार्प टर्न परंतु या शॉर्ट बॉलला उत्तर दिलंय जिथे मात्र प्रतीक देखील खतरनाक फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना एक दिग्गज गोलंदाजाच्या विरोधात केलेला हल्ला. षटकार 6 धावा. क्या बात आहे. फक्त टायमिंग आपण बघू शकता. फटका बघा जास्त ताकद नाहीये. टायमिंग परफेक्ट बॉल आहे. निव्या बॉल जरी असला तरी इथे मात्र तुमच्याकडे टायमिंग परफेक्ट असेल तर चेंडू मैदानाच्या बाहेर जाणार. चांगला क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट आहे प्रतीकचं. 1 धाव मात्र मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का बघूया. लव्विनने मात्र फील्ड करताना पाहायला मिळते आणि 3 षटकं इकडे परिपूर्ण झालीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 29. जवळजवळ 10ची सरासरी चांगली सरासरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि आताच्या षटकामध्ये 9. 3 ओव्हर नंतर स्कोर कार्डवर 29 बजाव. मास्टर. नवीन गोलंदाज कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 हाताळताना पाहायला मिळणार. मैत्री 11 पालघर आणि कांबोडे टीम. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कॅप्टनला विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. यानंतर होणारी दुसरी लढत आजच्या दिवसातली आजच्या रात्रीतली. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. फुल टस मिळाला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लवीन घरात बिझी राहिला या इनिंग मध्ये.
एक धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. फुलटॉस बॉल होता परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाज प्रतीक पवारने. चांगली बॅटिंग करताना प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा झाल्यात आणि 30 मधल्या 23 धावा प्रतीकच्या बॅटमधून आल्यात. 12 मध्ये 23 वर खेळतोय, 5 मध्ये 4 वर खेळताना सिद्धेश. ताकदवान टीम दोन्ही आहेत. चांगला खेळ दोघांकडे आहे, परंतु कोण चांगला खेळणार जास्त आणि कोण कोणाला पराभूत करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑनलाईन चे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मी प्रीतम गणेश गरत हार्दिक स्वागत करतोय. दुसरा बॉल, शॉर्ट बॉलला फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. प्रयत्न केलं होतं बॉलरने पोहोचण्याचा, परंतु आपण बघू शकतात कृपेश थोडा दूर राहिला. एकदम मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31, 31 धावा धावफलकावर. 10 बॉल अजूनही आहेत बॅटिंग टीमकडे आणि एक चांगली स्टार्ट देखील, जिथून आता मात्र बॅट्समनला देखील खुली सूट आहे, कारण की येणारे भरपूर फलंदाज तंबूमध्ये आहेत, जिथे आपण बघू शकतात इशारा देखील होत असताना आणि सांगत असताना की काय करायचं पुढच्या येणाऱ्या 10 बॉलमध्ये. प्रतीक खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जिथून मात्र खेळ सोडला होता अक्करपट्टी मैदानावरून, तिथूनच खेळ सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. गुड बॉल परफेक्ट यॉर्कर, रनआउटची शक्यता. आणि इकडे काय होत आहे, नो स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट आलाय. पंच इकडे मात्र नकार देतात आणि 2 धावा परिपूर्ण होत असताना आपण पाहू शकता, जिथे आपण बघू शकता तृणाल विंदेश सर इशारा पोहोचवत आहेत की नोट आउट आहे आणि डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस असतं, परंतु इकडे मात्र 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते. मी म्हणेन की प्रतीक पवारला टार्गेट करणं तन्मयने गरजेचं होतं. नो स्ट्राईक एंड, जिथे मात्र विकेट मिळण्याची शक्यता जास्त होती, कारण की फॉर्म मधला फलंदाज प्रतीक आहे आणि 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33, 33. एक परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. चेंडू फेकून झाले 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुलटास खराब बॉल आणि त्याला पनिश केलंय. चाललाय चेंडू फाईन लेग रिजनला, 4 धावेसाठी चौकार बजाव. .37 स्कोर कार्ड वर. आणखीन एक शॉर्ट बॉल वर पुलचा फटका खेळला. टीम मध्ये चित्ररक्षक पुष्कर घरत आणि मिड विकेट रिजनला फील्ड करेल आणि यावेळेस आपण बघू शकतात विकेट सेक्रिफाईस करतोय, कारण की येणारे फलंदाज देखील बाकी आहेत आणि चांगल्या लय मध्ये देखील नव्हता फलंदाज मिस्टर सिद्धेश. बॅक टू डगआउट. अगदी धावा झाल्या त्या म्हणजेच 38. 5 बॉलचा खेळ होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल, 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 38 आहे. मी म्हणेल की ठीकठाक बॅलन्सिंग आतापर्यंत मॅच पाहायला मिळते, म्हणजेच फायर पस्तर टीमच्या गोलंदाजाने देखील जास्त धावा दिल्या नाहीत आणि इथे नवापूर टीमच्या फलंदाजाने देखील काही कमी धावा बनवलेला नाही आहेत. शेवटचा बॉल, स्ट्राईकला फलंदाज प्रतीक. चांगला बॉल, तेवढा चांगला खोदून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चुकीची जजमेंट आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. राकेश गरजच्या हाताला लागून 4 धावेसाठी. 4 ओव्हरचा खेळ इकडे परिपूर्ण होतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलक 42. 4 ओव्हर नंतर बजाव.
यस, प्लेयर घेऊन जाऊ शकतात पाणी. यस, पहिला बॉल वाईड आणि अ, दुसरा बॉल देखील वाईड आलाय. लाविन्य घरत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 44 स्कोर कार्डवर आहे, म्हणजे 11च्या सरासरीने इथे आपल्याला धावा पाहायला मिळतात. आणखीन 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये कसा खेळ होणार, अगदी यावं लागलं निरंजन घरतला देखील गोलंदाजाकडे. चला मात्र चर्चा झाली आणि मॅचला करूया सुरुवात. 5व्या ओव्हरला करूया सुरुवात. 2 वाईड आलेत आणि त्यानंतर चांगला बॉल. इकडे मात्र एज लागतंय गली रिजन मध्ये. ऋतिक पाटील फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 45 स्कोर कार्डवर. युवा खेळाडू आपण पाहू शकतात. ऋतिक पाटील म्हणा, तन्मय राऊत, मीत घरात, कृतव राऊत आपल्याला पाहायला मिळतात. युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू या संघामध्ये. फायर पास्तर टीम आपण पाहू शकतात. शॉर्ट बॉलला फटका फसला डीप मध्ये. कृपेश पाटील जज करतोय आणि कॅच करतोय. मोठा झटका. प्रतीक पवार यावेळेस बॅक टू डगआउट. लाविन्याच्या खात्यामध्ये विकेट. बजाव. खूप चांगली बॅटिंग. 36 धावा आतापर्यंत आपण बघू शकता. त्याच्या बॅटमधून आल्या तो फलंदाज पाच होतोय. नवीन फलंदाज सांगायची बोलायची गरज नाही. टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक मात्र पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करणारा खेळाडू आहे. ताई पेकर्स टीम कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परेश शारेकर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि लाविन्य चॅलेंजिंग असेल लाविन्यसाठी देखील. गुड बॉल, गुड बॉल, चांगला बॉल. आता मात्र रिदम मध्ये येत असताना, त्यामुळे संघामध्ये एक सिनियर खेळाडू असणं देखील गरजेचं आहे. जिथे मात्र कानमंत्र दिलं निरंजन घरतने लाविन्यला की काय करायचंय, कुठे टाकायचंय, गोलंदाजी कशी सुधारणार, कशी खुलणार, याचं कानमंत्र दिल्यानंतर हे 3 बॉल अचूक टप्प्यावर हाताळलेत. 4था बॉल. आणखीन एक वेगवान चेंडू. आता मात्र वाऱ्याशी बोलतोय गोलंदाज लाविन्य घरात. स्टंपच्या वरून निघून जातो आणि परेश आपला विकेट सॅक्रिफाईस करतोय. जिथे आपण बघू शकतात स्ट्राईक घेताना साहिल पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट. चांगली गोलंदाजी. स्कोरबोर्ड 45, 4 गडी बाद. वजाव.
नवीन बॅट्समन जल्मेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि आपण बघू शकता धाब्यांचा विचार केला तर धावा 45 म्हणजे कुठे ना कुठे थांबवले. आता पहिल्या बॉल टाकता टाकता 3 धावा खर्च केल्या होत्या, 2 बाईट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 3 बॉलचा विचार केला तर विकेट, डॉट आणि रनआउट. फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते धीरज घरत. मिड विकेट रिजनला 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा इकडे प्रयत्न होत आहे आणि चांगली फेकी. इथे मात्र रन आउट. भले 3 ते 4 टप्प्यावर बॉल आला परंतु परफेक्ट आला, जास्त दूर राहिला नाही स्टंप पासून आणि त्यामुळे मात्र हा रनआउट मिळताना चांगली गोलंदाजी. स्कोरबोर्ड 46. 5 गडी बाद. साहिल बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू डीजे. चला टीम कांबोडे आणि मैत्री 11 पालघर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉससाठी आपण यायचंय. शेवटचा बॉल आहे शेवटच्या ओव्हर मधला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. कश्यप ज्याने पास्तलच्या मैदानावर नांदगावच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार खेचला होता आणि त्यानंतर ती मॅच देखील विन केली होती. कुठे ना कुठे तो षटकार विजयी षटकार ठरला होता आणि क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती बोबा 11. शेवटचा बॉल एज लागलाय, चांगली फिल्डिंग. 1 धाव मात्र इकडे कंप्लीट होताना परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये लावण्य गरजची सुपर गोलंदाजी. कमबॅक करून दिलं फायर पास्टर टीमला, कारण की 4 ओव्हर नंतर 42 होते परंतु 5 ओव्हरचा खेळ इकडे परिपूर्ण होता आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 47 टू विन. फायर पास्टर टीमला टार्गेट सेट केलंय बोबा 11 नवापूर टीमने 48. चला टॉस साठी यायचे कांबोडे टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये मैत्री 11 पालघर. कमांडीचे मास्टर. चला मैत्री पालघर टीमचा कर्णधार इकडे आलेला आहे. कांबोडे टीमचा देखील कर्णधार आहे. जाऊया आपण करूया टॉस. यस, मॅचची समरी आपण बघू शकतात. नवापूर 11 बॅटिंग करताना पाहायला मिळाली. प्रत्येकने खूप चांगली इनिंग खेळली बघा. 17 मध्ये 34-47 धावा ज्या आहेत त्यामध्ये 34 धावा प्रतीकच्या आहेत आणि गोलंदाजीचा विचार केला तर निरंजन गरतने खूप चांगलं षटक हाताळला आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण बघू शकतात फक्त 13 धावा त्याने खर्च केल्यात आणि कृपेशने 1 ओव्हरमध्ये 13, धीरजने 1 ओव्हरमध्ये 16, लाविन्यने खूप चांगली गोलंदाजी केली. 5 धावा 1 गडी बाद. कश्यप 1 मध्ये 1, साहिल 2 मध्ये 2 आणि सिद्धेश 6 मध्ये 5. आता बघूया दुसऱ्या डावात काय होईल. तोपर्यंत जाऊया आपण टॉसकडे, जिथे टॉस केला जाईल. चिन्मय संख्या यांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. येस.
चला जाऊया टॉसकडे, जिथे मात्र टॉस केला जातोय. कुंभवली 2026 विठ्ठल रखुमाई चषक टॉस विन. धन्यवाद. आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. टॉस विन केलं, काय घेणार फिल्डिंग. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? नाईट स्पर्धा भरपूर होत आहेत, भरपूर अनुभव आहे. समोर कांबोडा टीम आहे. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट नाही, कमीत कमीपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. पूर्ण टीम आहे की काही प्लेअर नाही आहेत? आहे सर. बेस्ट लक तुमच्या टीमला. अगदी जाऊया आपण कांबोडा टीमच्या कॅप्टनकडे. बॅटिंग आहे मनासारखं का मनाविरुद्ध? आता टॉस हरला आहे तर आम्ही चांगली बॅटिंग करायचा प्रयत्न करू. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? नेव्या बॉल आहे, 5 ओव्हरची मॅच आहे. 50 ते 55 धावाचा करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? कुंभवली गाव आणि सुंदर मैदान आपण बघू शकतो, चारही बाजूने व्यवस्थित सजवलेलं आहे. स्पर्धेबद्दल ग्राउंड खूप सुंदर आहे, इथे बऱ्याच वेळेस खेळलेलं आहे, खेळायला खूप आनंद होतो. बेस्ट लक तुमच्या टीमला देखील. बॉक्समधून न्यू जर्सी टॉस विन केला आहे टीम मैत्री लोन पालघरने आणि फिल्डिंग निवडले. आमंत्रित केले बॅटिंगसाठी कांबोडे टीमला. थँक्यू कॅमेरामॅन. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अगदी मॅच लावते सुरुवात, सेकंड इनिंग लावते सुरुवात. चला, जसं मॅच ऑन होईल तसं टायमर देखील ऑन होणार. थोडा आवाज द्या मात्र डीजे मास्टर माईकला. आणि गोलंदाजी मार्कवर दीपेश. धीरज स्ट्राईकवर. पहिलाच परफेक्ट यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉल येतोय. 48 टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 10ची सरासरी आहे. चांगली देखील आणि चेसेबल देखील आणि डिफेंडेबल देखील, ही म्हणायला हरकत नाही. थांबवले जातील. नावपट्टी फुलटस बॉल, फायदा उचलता आला आणि पॉवर प्लेचा हे षटक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परेश आरेकर बॅकअपला पाहायला मिळतोय. एकदा बसेल. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरलं थारा नाही. क्रिकेट म्हणा, आयुष्य म्हणा, जर आणि थरलं थारा नाही आहे. जिथे आपण बघू शकतात एक चांगला क्रिकेट खेळावा लागेल. जर तुम्हाला चांगल्या टीमला पराभूत करायचं तर एक चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा. खूप दूर वरून खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये थांबवण्याचं काम करावं लागेल, कारण की पॉवर प्ले मध्ये जर 20-25 धावा झाल्या तर आता टार्गेट सेट आहे, तर थोडं जड जाणार पुढे. लोअर फुलटस बॉल, वळवले बॉल डीप मध्ये. चित्ररक्षक मिड विकेट रिजनला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी हान मध्ये थोडं कन्फ्युजन पाहायला मिळालं आणि धीरज करत बॅक टू द डगआउट. आमचे आदरणीय सन्माननीय किरणजी पिंपळे साहेबांना मी विनंती करेल, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने व्यासपीठ आपल्यासाठी सजवलेलं. आमचे मान्यवर किरणजी पिंपळे सरांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. पहिला झटका लागतोय फायर पस्तर टीमला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय पुष्कर घरत. बजावडीचे थँक्यू. चांगली गोलंदाजी, चांगली फेकी. इकडे मात्र काय होतं, इकडे बिमार आला. अगदी चेंडू आहे कमरेच्या वर आणि एक धाव. 9+1. इथे आपण बघू शकता 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. संधी आलाय धावून पुष्करकडे. पहिलाच बॉल खेळताना हात खोलण्याची आणि फ्रीडचा तो बॉल असेल.
अनुमान पहिला बॉल खेळताना फलंदाज थोडा टेन्शन मध्ये असतो, कारण की बॉल कसा येईल काही सांगता येत नाही, नजर बसली नसते. परंतु ही संधी खूप चांगली आहे पुष्करसाठी, कारण की फ्रीटचा बॉल त्याच्या समोर आहे. यावेळेस फटका आता फसलाय, उंच गेलाय, खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं, जिथे मात्र आपण बघू शकतात दीपेश टप्पा पडल्यावर थोडा बाहेर जाताना धावफलकचा विचार केला. धावफलक 5 स्कोर कार्डवर 5 मध्ये 5 आलेत. शेवटचा बॉल असेल, 48चं टार्गेट आहे शेवटचा बॉल. आणि शेवटच्या बॉलवर मयुरेशने हल्ला तर केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. परफेक्ट बॅटच्या खालचा बॉल होता, परंतु निव्या बॉल टायमिंग प्लस ताकद देखील तुमचं असणं गरजेचं आहे. आणि ते आपण बघू शकतात मिड विकेट रिजनला साहिलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. दुसरा झटका लागतोय फायर पासर टीमला. मयुरेश पाटील बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू डीजे मास्टर. चिराग किरण पिंपळे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आदरणीय सन्माननीय चिराग किरण पिंपळे, यास कॅमेरा आमच्या चिराग भाऊंवर येऊ द्या. खऱ्या अर्थाने सर्वीकडे लक्ष द्यावं लागतं ऑर्गनायझर टीमला. परंतु इकडे मात्र 2 दबाव पूर्ण केला. दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगले करावे लागेल. जेव्हा मोठा हिट येत नाही ना, तेव्हा दबाव मात्र सिंगल डबलने देखील करावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट मोठं नाही, कोणतेही टार्गेट छोटं नाही. 1 ओव्हर 2 बॉल 8 मध्ये 8 झालेत, हरकत नाही. परंतु जिथून आपण बघू शकता 48 पर्यंत पोहोचायचं असेल तर एखादा मोठा हिट ओव्हरमध्ये आणावा लागेल. ज्यावेळेस चेंडूला जाऊ दिलाय, पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि इशारा कळतायत की व्हाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 स्कोर कार्डवर. कृपेश पाटील स्ट्राईकवर. परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टेनिस क्रिकेटमध्ये नाव उपटवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम यॉर्कर चेंडू उत्तर नव्हतं या बॉलचं. वेगाने चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. क्रिकेटचा रॅपिडनेस आपल्याला पाहायला मिळालं. आता भरपूर गोलंदाज पाहायला मिळतात, जलद गतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 90च्या दशकात देखील असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तेव्हा युट्यूब नव्हतं. त्यांची कारकिर्दी आपल्याला पाहायला मिळाली नाही. ज्यांनी डोळ्या देखत पाहिले ते आजही बोलतात की हा गोलंदाज अगदी वेगवान होता. यावेळी चेंज ऑफ पेस. अचानक 140चा स्पीड 110 वर आला आणि इकडे मात्र आपण बघू शकता बीट करत जात असताना किपरच्या हातामध्ये ऑफ कटर बॉल होता हा. 9 वर 2 ओव्हर आतापर्यंत दुसरी सुरू आहे आणि 4 बॉलचा खेळ होतोय. 5वा बॉल. कृपेश पाटील तयार.
गोलंदाज परेश तयार. स्विंग अँड मिस. वेगाने वेगाने बॉल जाते कीपरकडे. क्या बात आहे. ही क्वालिटी आहे नवापूर टीमची, क्वालिटी आहे परेश आरेकरची. आणि आपण बघू शकतो त्यामुळे दरार आहे, धबधबा आहे. आतापर्यंत 2 स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. माफ करा, अक्करपट्टीच्या मैदानावर सुपर 10 मध्ये टॉप 10 मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि सरावलीच्या मैदानावर दोन्ही या टीम पास्तळ म्हणा किंवा नवापूर म्हणा सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस फटका डीप मध्ये जात असताना एक धाव इकडे पूर्ण होत आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इकडे परिपूर्ण. फेकी अगदी चांगली होती, कॅरी देखील केलं. यावेळेस आपण भविष्यात प्रत्येक पवारने, परंतु 2 धावा थांबवू शकले नाही. 2 षटके इकडे परिपूर्ण झालीत आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र चेंडू असतील 18 आणि 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या 37. टार्गेट मोठं होत असताना कमांड मास्टर
ऑन करावे लागतील. आणखीन एक चांगला फटका परंतु परफेक्ट येईल हातामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहे परेश आरेकर. विकेट गॉन. बजाव. थँक्यू डीजे मास्टर. आणि यावेळेस मात्र राकेश खैरत आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज. आणि बॉल इकडे मात्र डॉट येत असताना 3 षटके इकडे परिपूर्ण झालीत आणि 3 षटकानंतर धावफलक 19. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी टीम फायर फास्टर टीमला. कंपॅरिझनचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस नवापूर 11 29 वर 1 होती आणि फायर फास्टर ए टीम 19 वर 4 आहे. परंतु कंपॅरिझनने मॅच विन नाही होत. जिथे आपण बघू शकतात अंतिम क्षणाला 2 ओव्हरमध्ये देखील धावा बनतात आणि कित्येकदा हे पाहिलेलं आहे. जिथे आपण बघू शकतात कृपेश पाटील स्ट्राईकवर असेल, नो स्ट्राईकला राकेश आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजीसाठी येणारा हा डोकेदुखी गोलंदाज परेश आरेकर आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ही तर खासियत आहे परेशची आणि हा तर नाव कमावलं परेशने, जिथून त्याने मात्र मोठा क्रिकेट खेळलाय. चला 4 मिनिटं आहेत, तुम्हाला ओव्हर कंप्लीट करावी लागेल. बोबा 11 नवापूर. पहिला बॉल जाऊ दिला. कृणाल विंदेसर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20-20. 12 मध्ये 28. 12 चेंडू 28 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकाचा विचार केला तर धावा आल्याच नाही. त्यामुळे कुठे ना कुठे मात्र वडचढ होताना नवापूर टीम पाहायला मिळते. 12 बॉल 28 ची गरज. फुलटस बॉलला कृपेश सोडणार नाही, ही ताकद आहे कृपेशची. परेश आरेकरच्या अगेन्स्ट केलेला हल्ला कॉन्फिडन्स देणारा. आणि इकडे टाळ्या येत आहेत, शिट्या येत आहेत. आंबे किसी से काम नाही, बताते हुए मी पहिलेच म्हटलं हा डेंजर खेळाडू आहे. 1 मध्ये 6 असताना षटकार खेचला होता कृपेशने आणि यावेळेस कृपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. बजाव. अकरा बॉल 22. मॅच ऑन गेम ऑन. कधी कुठे जाऊ शकतो क्रिकेटचा खेळ, काही सांगता येत नाही. एक फलंदाज चालला तर मात्र मॅचचं पारडं फिरवू शकतो, बदलू शकतो, झड करू शकतो. क्या बात आहे कृपेश. लोअर फुलटस लोअर बॉल फेकून दिला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सलामी देताना 6 धावा. यस तिचे सांगतोय, जहां पे मॅटर बडे होते वहां पे हम खडे होते. आणि इकडे आपण बघू शकतात षटकार सलग 2. 16 पाहिजे 10 मध्ये. परेश आरेकरच्या अगेन्स्ट हल्ला म्हणजेच पूर्णपणे बॅकफुटवर ढकलून दिला टीम नवापूरला. चेंडूला जाऊ दिले. हा प्रेशर आहे 2 षटकाराचा. बघा किती मोठा खेळाडू असला, किती मोठा गोलंदाज असला, जेव्हा फटका येतो ना, जेव्हा षटकार जातो ना, तेव्हा प्रेशर असतो. दबाव दिसत नाही परंतु असतो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंवर. 10 मध्ये 15 ची गरज. कृपेश पाटीलचा हा प्रेशर आहे, जिथे आपण बघू शकतात व्हाईट बॉल आलाय. 10 चेंडू आणि 15 धावा. मॅच
होती कुठे, मॅच आली कुठे, हुकचा फटका, हा तिसरा फलंदाज पाहायला मिळतोय ज्याने लगातार 3 षटकार खेचलेत. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये 2 फलंदाज पाहायला मिळाले ज्याने लगातार 3 षटकार खेचले. पहिला फलंदाज डाव्या हाताचाच होता अमय, आणि आता मात्र आजच्या दिवसामध्ये देखील पहिला फलंदाज पाहायला मिळतो तो देखील डाव्या हाताचा, तो आहे कृपेश. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर कालच्या दिवसामध्ये आपण टेनिस बॉल वापरला, परंतु बॉलची क्वालिटी तेवढी खास राहिली नाही. बऱ्याच वेळा बॉल फाटले आणि त्यामुळे मात्र ऑर्गनायझर टीमने ते बॉल बदलणे आज नेव्या बॉल, आणि नेव्या बॉलने या 3 षटकार लगावणं सोपं काम नाही, ते देखील नवापूर एक्सप्रेसच्या अगेन्स्ट. 9ची गरज 9 बॉलमध्ये. प्रेशर प्रेशर प्रेशर, चाय में डुबा हुआ बिस्किट प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ बल्लेबाज और गेंदबाज किसी काम का नहीं होता है. फ्रंट लाईट झाले ऑन. रजनी क्रिकेट थोड्याच वेळाने आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र चेंडू असतील 9, दबा बनवायच्यात 8. मनी नाही त्याने मी पहिलेच म्हटलं की कंपॅरिझन कोणाला हरवत नाही. तुम्ही मनामध्ये जिंकण्याची आशा ठेवा, खेळ नक्की बदलेल. आणि हा बघा खेळ बदललेला आहे. 9 बॉल 8ची गरज. आणखीन एक बॉल जिथे मात्र सिंगल साठी येत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच वळत आहेत आणि वाईट देखील येत आहे. 1+1 स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे तुमच्याकडे, क्लास आहे, खेळ आहे, परंतु तो मैदानामध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे, जो आज कृपेशने केलाय. बघा हा इतका बाहेर, बाबा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय की हा जवळजवळ डबल वाईट. हा बॉल परेश आरेकरने हाताळले हे पाहणं, हे विश्वास बसत नाहीये. आणखीन एक ही ओव्हर आठवणीची राहणार आयुष्यामध्ये. परेशला देखील ही आठवणीची राहणार, नवापूरला देखील ही आठवणीची राहणार, पास्तळ टीमला देखील. 12 मध्ये 28 असताना जिथे आपण बघू शकता 3च बॉल, 12-29 3च बॉल फेकून झालेत आणि धावा खर्च केला 24. आणि कोणाला सांगितलं ते विश्वास बसणार नाही की तो गोलंदाज परेश होता, नवापूर एक्सप्रेस होता. आता 5 पाहिजेत 9 मध्ये. हा देखील खराब बॉल आहे राकेश गरजचा, हा फटका आणि फिनिश झाले मॅच. 4 बॉल मध्ये परेशने 30 धावा ह्या खर्च केल्यात आणि पहिली मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. फायर पास्तळ टीम, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. ना भूतो ना भविष्य, ना विसरला जाणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने नवापूर टीम, नवापूरचे प्रेक्षक आज हे लाईव्ह पाहत असतील, ते विचार करत असतील नक्की आज कोण होता गोलंदाजीसाठी. आमचा परेश होता का कोणता वेगळा खेळाडू होता. अपेक्षित नसतो. जेव्हा तुमचं नाव मोठं होतं ना, तुमच्याकडून अपेक्षा देखील मोठी केली जाते, परंतु कधी कधी येतो क्रिकेटमध्ये असा दिवस. स्टुअर्ट ब्रॉड देखील स्वप्न बघितलं नसेल की जसप्रीत बुमराह सारखा फलंदाज त्याला टेस्ट मॅच मध्ये 35 धावा ठोकेल, आणि इकडे तसंच पाहायला मिळते. आणि 100 रुपये षटकारासाठी तुषार घरतकडून त्याच्या भावाला राकेश घरतला देण्यात आलेले आहेत. काय खेळ आहे क्रिकेटचा, अनिश्चिततेचा खेळ. इथे बसणाऱ्या प्रेक्षकांना जरी विचारलं ना की 2 ओव्हर 29 आहेत आणि परेश गोलंदाजीसाठी आहे, तर सगळे सांगते की पारड जड बॉलिंग टीमचं आहे, परंतु इकडे पारड जड करून दाखवलं कृपेश पाटीलने. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच या कृपेश पाटील सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर. बजाव. विवेकजी पिंपळे साहेब आपल्याला पाहायला मिळतात, आणि खऱ्या अर्थाने त्यांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि यस फायर पास्टर टीमचा हिरो या कृपेश पाटील. कृपेश या ना, मॅच सुरू होण्या अगोदर मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या.
पिंटू भाऊचं देखील सहर्ष स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसले पिंटू भाऊ. फिल्डिंग सजवून घ्या. बॉल प्रॅक्टिससाठी पंच देत जाऊ नका. ही ऑर्गनायझर टीमकडून कॉल आहे. फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. विवेकजी पिंपळे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. हॅलो 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 चेक हॅलो. स्वागत केलं जाईल. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र विवेकजी पिंपळे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. मानस यांच्या शुभ हस्ते